हरे ओम. सर्वांनी हाताने टाळी मुखाने भजन. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. गाइए सब गाइए प्रेम से गाइए. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय श्री गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय श्री सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः हाताने टाळी मुखाने भजन. नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नागेश्वराय श्री नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. नागेश्वराय शिव नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. महेश्वराय श्री महेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. महेश्वराय शिव महेश्वराय गाइए प्रेम से गाइए. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः जय हो प्रभु की जय हो. शिवाय हर हर भोले नमः शिवाय. त्र्यंबकेश्वराय श्री त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. कालेश्वराय महाकालेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय महाकालेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. उमापति महादेव की जय. बोलिए श्री शिव महापुराण की. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यसिन्धु करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं मीशमानन्दिवल्लभम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयो मुदीरये अंजनी गर्भसम्भूतो वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारीश्च तस्मै श्री हनुमते नमः ये हनुमंत विराजे कथा करू मति अनुसार प्रेम सहित गद्दी धरू अदरिये पवन कुमार सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने रामकृष्णारी भजन म्हणायचं. हो, आता रामकृष्णारी भजनाच्या वेळेला हार टाकायचा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे हाताने टाळी मुखाने भजन. रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे राम हरे जय रामकृष्ण हरे
सांगाये राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ओम नमः पार्वती पते हर हर महादेव सर्वांनी हात जोडा डोळे मिटा आणि भगवंताचं ध्यान करा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वती नमः ओम श्री गुरुवे नमः ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः ओम श्री आदित्यादिन नवग्रह देवताभ्यो नमः ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेश्वराय शर्वाय महादेवायन्ते नमः प्रस्तुत प्राप्त स्थळी भगवान परमात्म्याच्या असीम आणि अपार कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या पादस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई, त्याच मुंबईतील नवी मुंबई आणि त्या नवी मुंबईमधील सेक्टर 23 गावदेवी मैदान या पवित्र पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये श्री संत माऊली ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक संस्था जुईनगर यांच्या विद्यमाने संस्थेचे संस्थापक माननीय श्री जयवंतरावजी सुतार साहेब महापौर नवी मुंबई यांच्या संकल्पनेतून हरिभक्तीपरायण गुरुवर्य बलभीमजी महाराज जाधव यांच्या प्रेरणेने हरिभक्तीपरायण परमादरणीय परमश्रद्धेय सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य भगवान बाबाजी सावंत जालना यांच्या मार्गदर्शनाने संस्थेचे अध्यक्ष माननीय गोरडे काका, उपाध्यक्ष माननीय विश्वास काका शेटे काका, सर्वच कार्यकर्ते मंडळीच्या अथक परिश्रमाने आणि तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या बालगोपाल तरुण आबाल वृद्ध मातृ भगिनी वर्ग सर्वांच्याच उपस्थितीने योगदानाने आणि सहकार्याने या ठिकाणी परमादरणीय माझ्यावर वडील भावाप्रमाणे नितांत प्रेम करणारे
माननीय आपल्या संस्थेचे सचिव हनुमंतजी नाना रोडे आणि सर्वच यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारी पार पाडण्याच्या हेतूने आपल्या ज्ञानयज्ञामध्ये 20 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा झाला दुग्ध शर्करा योग. याच्यात मणी कांचनात्मक योग ज्याला वेदांत शास्त्रामध्ये म्हणतात त्याच्यातले अधिक म्हणजे भर म्हणजे शिव महापुराण कथा. आणि या शिव महापुराण कथेचा आजचा 3रा दिवस. आणि या कथेच्या निमित्ताने ज्यांनी आमच्यावर अतोनात जवळजवळ बऱ्याच वर्षापासून ज्यांचं आमच्या जीवनामध्ये आमच्यावर अतोनात प्रेम आहे असे ताल महर्षी, व्यासपीठावर विराजमान असलेले ताल महर्षी, मृदुंग सम्राट, नवे नवे आपल्या नवी मुंबईची शान, हरिभक्तीपरायण परम आदरणीय गुरुवर्य वाल्मिकजी महाराज नलावडे. माझं भाग्य आहे ज्यांच्या तालावर सरस्वती नाचते. आणि आज साक्षात इंद्रदेव भगवान माझ्यावर कृपा करण्याकरता आलेत असं तरी मी म्हणेन. हो, एक लक्षात ठेवा, गुरुजींना ही गोष्ट मान्य करावी लागेल. ज्याच्यावर इंद्राची कृपा असते त्यालाच मृदुंगाची साधना अवगत होते. हो, आता मी सांगणार आहे कोणती कोणती साधना केली की काय काय फल मिळेल. त्याचप्रमाणे व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे हरिभक्तीपरायण रमेशजी महाराज आणि आमचे माऊली महाराज. माऊलीचं माझ्यावर प्रेम आहे. तुम्ही सर्व श्रोतृवृंद, विनेकरी, आमचे काळे बाबा, आमचे विजय पाटील साहेब आणि विजय जगताप साहेब, लांबून लांबून मंडळी ही कार्यक्रमाला आली. आणि आपले संस्थेचे सर्व पदाधिकारी, हरिभक्तीपरायण बाळासाहेब जरे, सर्वच मंडळी या संस्थेचा उपक्रम यथार्थ यशस्वी राबवण्याकरता प्रयत्न करतात. त्या सर्वांचे धन्यवाद. सज्जनो, आज कथेचा 3रा दिवस. कथेच्या दृष्टीने कथेचा 3रा दिवस आहे. पण ऐका ना सज्जनानो, आज मोठा पर्व काळ आहे. कोणता पर्व काळ आहे? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ना. तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला नाही. तिळगुळ घ्या, गोड गोड वागा. सर्वांशी आजपासून भगवान परमात्म्याला प्रार्थना करा की हे भगवान परमात्म्या, आजच्या दिवसापासून मकर संक्रांतीच्या सकाळी सूर्योदय समयापासून सकाळी 7:30 वाजेपासून सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर आज संक्रांत संक्रमणाला सुरुवात झाली. हो, आणि ती सुरुवात बरेच लोक विचारतात आम्हाला, महाराज संक्रांत कशावर बसली? म्हटलं तुझ्या डोक्यावर बसली. संक्रांतीचं फल सांगतो ऐका. संक्रांत आजची मकर संक्रांत ही दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे म्हणजे उत्तरेकडच्या लोकांना सुखकारक अशी संक्रांत आहे. आणि दक्षिणेकडून जात आहे म्हणून दक्षिणेकडच्या लोकांना थोडा त्रास, दुःख, यातना होते. ऐका याच्या पुढचं. संक्रांत सम्यक क्रांती इति संक्रांत. हा 2 वेगवेगळ्या पर्वाची एकत्र संक्रमणा होते, त्याला संक्रांत हा शब्द दिलाय शास्त्रामध्ये. तुमच्या आमच्या जीवनामध्ये ही संक्रांत दररोज आहे.
परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. हा आपला प्रॉब्लेम आहे, हे आपलं दुर्दैव आहे. आपल्या जीवनामध्ये संक्रांत कोणती? जीवाला जीवदशेतून देवदशेकडे नेणं, ही संक्रांत जीवाच्या दृष्टिकोनातून आहे. ऐका, माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देव तिडी आला गोडे गोड जीव झाला, गोडे गोड जीव झाला, गोडे गोड जीव झाला. हरी बोल. साधला परव काळ, साधला परव काळ, साधला परव काळ, साधला परव काळ, ए साधला परव काळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. आपल्या जीवाच्या दृष्टिकोनातून संक्रांत ही आहे. देव तिडी आला गोडे गोड जीव झाला. झाला नाही बरं, झाला. झाला म्हणजे तृप्त होणे. जीव हा मायाबद्ध आहे. संक्रांत म्हणून बोलतो थोडं 5 मिनिट. जीव हा मायाबद्ध आहे आणि परमात्मा माया रहित आहे. संक्रांत पारमार्थिक दृष्टिकोनातून संक्रांत सांगतो, ऐका. व्यावहारिक दृष्टिकोनातून, सांसारिक दृष्टिकोनातून संक्रांत काय सांगू तुम्हाला. तुमच्यावर दररोज संक्रांती. मायाबद्ध असणारा जीव माया रहित असणाऱ्या परमात्म्याला प्राप्तीला जाणं, ही आमच्या जीवनातली संक्रांत आहे. लक्षात ठेवा, ही संक्रांत. आजच्या दिवसाला भगवान आदि सूर्य, आदिनारायण सूर्यनारायण हा दक्षिणायतून उत्तरायणाला सुरुवात होते. दक्षिणायन संपलं, आजच्या दिवसापासून उत्तरायण. आजच्या दिवशी तुम्ही जर पुण्यकर्म केलं, पुण्यकर्माचा पुण्य कालावधीही तुम्हाला सांगतो. संक्रांत आहे म्हणून सांगतो. बाकीचा दिवस असता तर सांगितलंही नसतं, कारण माझा विषय बराच अपुरा राहील म्हणून सांगत नाही. ऐका, संक्रांतीच्या दिवशी भगवान आदि सूर्यनारायण हा दक्षिणायन मधून उत्तरायणामध्ये प्रारंभ होतो आणि संक्रांत ही दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. संक्रांतीने जे कपडे परिधान केलेले आहेत, ते कपडे, ती वस्त्र, दागदागिने सर्व आजपासून महाग होतील. यावर्षी संक्रांतीने सोनं, चांदी, दागदागिने घातलेले आणि म्हणून यावर्षी बर का माऊली, सोनं महाग होईल बर. संक्रांत तुम्हाला सांगतो, संक्रांतीच्या आदला दिवस कोणता असतो त्याला आपण काय म्हणतो? भोगी. संक्रांतीचा आदला दिवस त्याला भोगी म्हणतात. आणि भोगी हा दिवसाच्या दिवशी जर आपण बाजरीची भाकर खाल्ली
तीळ टाकून म्हणा, तीळयुक्त बाजरीची भाकर खाल्ली तर त्याचं वैशिष्ट्य आहे, आजपासून हिवाळ्याला खऱ्या अर्थाने प्रारंभ होईल होळीपर्यंत, आणि थंडीच्या दिवसामध्ये हिवाळ्याच्या या मोसम मध्ये आपल्या शरीरात एनर्जी, गरमी, ऊर्जा टिकून राहण्याकरता बाजरी ही गरम असते, म्हणून बाजरीची भाकर भोगीच्या दिवशी अवश्य खावी. हे संक्रांतीच्या याच्यात सांगितले, फलामध्ये सांगितले. तीळ मिक्स करून खायची. काल आपण खाल्ली माळसोड्या बाजरीची भाकरी खाल्ली ना, आपले शेटे काकांची त्यांची पंगत होती. मी म्हटलं हे लोक शास्त्र जाणणारे आहेत. बरोबर भोगीच्या दिवशी बरोबर त्यांनी बाजरीच्या भाकरीची पंगत ठेवली. धन्यवाद देतो आपल्या मंडळाला. मी अनेक ठिकाणी कार्यक्रम करतो, पण लोकांना शास्त्राचं भान नसतं. शास्त्र, अध्यात्माचं, चिंतनाचं त्यांना काहीच भान नसतं. पण आपल्या मंडळामध्ये प्रत्येक कार्यकर्ते एवढे सचेत आहेत की कोणत्या दिवशी कोणतं अन्नदान करावं, कोणती पंगत करावी, त्या पंक्तीचं फल काय, लाभ काय, आणि त्यानुसार आपल्याकडे पंक्तीचं नियोजन होत असतं. म्हणून मी मंडळाला धन्यवाद देतो. आणि मंडळाकरता तुम्ही नाही टाळ्या वाजल्या तर मी वाजवतो. ऐका ना, बाजरीची भाकर जर खाल्ली, हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरम असते, आणि बाजरीची भाकर, तीळयुक्त बाजरीची भाकर जर आपण खाल्ली तर तुमचं गुडघ्याचं दुखणं बंद होईल. कारण बाजरीमध्ये कॅल्शियम असतं. कॅल्शियम वगैरे शास्त्रीय दृष्ट्या, आरोग्य दृष्ट्या, आयुर्वेदिक दृष्ट्या बाजरी ही थंडीच्या मोसम मध्ये जरूर खावी. हा, ज्याला मुळव्याध आहे त्याला सोडून. असं संक्रांतीच्या भोगीच्या आदल्या दिवशी. आता तीळ आणि गुळ आपण का वाटतो याचं तुम्हाला शास्त्रीय कारण माहिती आहे का? आध्यात्मिक आणि आरोग्य दृष्ट्या, शास्त्रीय दृष्ट्या, अध्यात्म दृष्ट्या तर तीळ आणि गोड एवढ्या करता वाटावं लागतं. तीळ हा जो पदार्थ आहे हा स्निग्ध आहे, स्निग्ध आहे, आणि गुळ हा जो पदार्थ आहे हा चिकट पदार्थ आहे. स्निग्ध आणि चिकट दोन पदार्थ जर एकत्र आले तर आपल्या जीवनामध्ये ही शरीरामध्ये एनर्जी निर्माण करणारे पदार्थ आहेत. हा एक अर्थ आरोग्यदृष्ट्या. दुसरा अर्थ अध्यात्मदृष्ट्या असा आहे की तीळ स्निग्ध आहे, गुळ चिकट आहे. जीव हा चिकट आहे. ऐका, का वाटावं लागतं तिळगुळ? जीव हा चिकट आहे आणि परमात्मा स्निग्ध आहे. जीवाला देवापर्यंत जायचं असेल तर जीवनामध्ये तिळगुळ सारखं आपण राहिलं पाहिजे. म्हणजे जीवाला देवाची प्राप्ती करून घेण्याकरता चिकट जीव हा स्निग्ध परमात्म्याशी एकरूप होणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता तिळगुळ घ्या. अरे बोला ना, तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला नाही, गोड गोड वागा. असं आध्यात्मिक दृष्ट्या, आरोग्य दृष्ट्या आणि पारमार्थिक दृष्ट्या तुम्हाला तिळगुळचं, मकर संक्रांतीचं महत्व सांगितलं. अजून एक गोष्ट लक्षात घ्या. या मकर संक्रांतीचा प्रारंभ आज सकाळी 7:15 13 मिनिटांनी झाला. कालच्या दिवशी भोगी होती. आज सकाळी 7:13 मकर संक्रांतीला प्रारंभ झाला. आणि ही मकर संक्रांत
या मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळचे 7:13 7:13 ते संध्याकाळी 6:37 पर्यंत आहे. गुरुजी माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो. थोडंफार कळतंय बा गुरुच्या कृपेने. या पुण्यकालामध्ये मकर संक्रांतीच्या पर्वकालामध्ये त्याच्यात या मकर संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये तुम्ही जे जे धार्मिक कृत्य कराल, जो दान धर्म कराल, जे अन्नदान कराल, या ठिकाणी तुम्ही कथा कीर्तन श्रवण कराल, जेवढं तुम्ही सत्कर्म दान धर्म आज करणार, कथेच्या निमित्ताने करणार, त्याचं फल तुमच्या जीवनामध्ये तिपटीने राहील. आजच्या दिवस, उद्या नाही. ज्याला जमेल त्याने करा. असं मकर संक्रांतीचं महत्व चिंतन मी आपल्या पुढे मांडलं. इकडे शिवपुराण सांगत असताना प्रयाग तीर्थक्षेत्रामध्ये सूत महाराज शौनकादी ऋषींच्या समवेत 88,000 ऋषी नाही ऋग्वेदी ब्राह्मणांना शिवकथा सांगत असताना हे कलियुग आल्यानंतर, हे कलियुग भयंकर आहे. या कलियुगाचं वर्णन करताना सूतजी महाराज 28,000 ऋग्वेदी ब्राह्मणांना सांगतात, हे कलियुग भयंकर आहे. या कलियुगामध्ये पुण्यहीन माणसं जन्माला येतील, दुराचारी माणसं जन्माला येतील, परनिंदा करणारी माणसं जन्माला येतील. हे या कलियुगाचं महात्म्य आहे. कलीचा महिमा एवढा अगाध होईल. अजून काहीच, कलीला सुरुवात झाली आहे, अजून कली वाढ लागली नाही. कली लहान पोरं 5 वर्षाचा कली, फक्त किती 3 ते 5 वर्षाचा कलियुगाचा आत्ताचा कालावधी आहे. कलियुगाला सुरुवात होऊन किती वर्ष झाली? महाराज तुम्हाला कशा करता बोलवलं? कलियुगाला प्रारंभ होऊन गुरुजी 5178 वर्ष झाली. आणि हे कलियुग आता फक्त 3 ते 5 वर्षाच्या वयामध्ये आहे. अजून काहीच बिघडलं नाही, याच्या पुढे भरपूर बिघडायचं बाकी. पण या कलियुगाचं महत्व, कलियुगाचा महिमा वर्णन करताना सूतजी महाराज सांगतात, कलियुगामध्ये लोक नास्तिक होतील, देव झाला नाही असं म्हणतील, आणि देवदेव करणाऱ्याला असं म्हणतील तुम्ही थोतांड करतायत, काय गंमतबाजी लावली असं म्हणतील. थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे. मला असं वाटतं इथून पुढे सत्यनारायणाची पूजा करायला सुद्धा बंदी येईल. स्त्रिया कपाळावर कुंकू लावणार नाहीत. हे सूतजी महाराज शिवपुराणामध्ये कलियुगाचं बाकीच सांगतात. ज्याला खोटं वाटत असेल त्याने शिवमुहा पुराण उघडावं, वाचून घ्यावं माझ्या समोर. कपाळावर गंधला आणि कुंकू लावणार नाहीत. कलियुगात मध्ये स्त्रिया, कलियुग उन्मत्त झाल्यानंतर स्त्रिया गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार नाहीत. आळंदी पंढरीची वारी अंधश्रद्धा म्हटल्या जाईल. मंदिरामध्ये घंटा वाजवणं अंधश्रद्धा म्हणल्या जाईल. देवाचं भजन करून सुद्धा अंधश्रद्धा. लग्न लागत असताना लग्नामध्ये तांदूळ टाकणं अंधश्रद्धा. तुम्ही तांदळाला तांदूळ म्हणता, पण तांदूळाला अक्षदा म्हणता. अक्षदा म्हणजे काय हो? अ म्हणजे नाही, अक्षता म्हणजे ज्याचा भंग होत नाही, नाश होत नाही, ती अक्षदा. लग्नामध्ये टाकतात म्हणून तिला अक्षदा, आणि घरामध्ये खिचडीला वापरतात म्हणून तांदूळ. आणि अशी विचित्र दुनिया या कलियुगामध्ये राहील. आई रे बेमान दुनिया, आई रे
आई रे बेमान दुनिया आई रे, आए रे बेईमान दुनिया आए रे बेईमान दुनिया आए ओ आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे, आए रे बेईमान दुनिया आए रे बेईमान दुनिया आए ओ माता पिता को कोई नहीं माने, नहीं माने माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान रे, आए रे बेईमान दुनिया आए रे बेईमान दुनिया आए रे बेईमान दुनिया आए रे बेईमान दुनिया आए ओ साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों का बहुमान रे, आई रे बेईमान, आए रे बेईमान दुनिया आए रे बेईमान दुनिया आए रे बेईमान दुनिया या कलियुगामध्ये लोक नास्तिक होतील, परनिंदा करतील, चोऱ्या करतील, सज्जन माणसाला किंमत राहणार नाही, साधू संतांचा अपमान होईल आणि असं विचित्र वागणूक या कलियुगामध्ये होईल. साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान रे, आई रे बेईमान दुनिया आए रे बेईमान दुनिया आए रे बेईमान दुनिया आए रे बेईमान दुनिया उमापति महादेव की जय, बोलिए श्री शिव महापुराण की. कलियुगातलं वर्तमान एवढं विचित्र राहील, कलीच्या प्रभावाने काय काय घडेल. परस्त्रीची अभिलाषा करणारे लोक जन्माला येतील, आई वडिलांचा द्वेष करणारे मुलं या कलियुगामध्ये जन्माला येतील, वर्ण व्यवस्था बिघडून जाईल, ब्राह्मण आपल्या कर्तव्यापासून विन्मुख होतील, वेदाचा विक्रय करून ब्राह्मण पोट भरतील. मलाही हे सांगण्याची हौस नाही, पण शिवपुराणामध्ये सांगितलं, मी तरी काय करू. लोक वाईट वागताना विचार करणार नाहीत, व्यभिचार करताना विचार करणार नाहीत. ब्राह्मण संतुष्ट असला पाहिजे. यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिगृह ही ब्राह्मणाची षडकर्म आहेत. हे षडकर्म विसरून ब्राह्मण असंतुष्ट राहतील, धर्ममय जीवन ब्राह्मण जगणार नाही. असं शिवपुराणामध्ये कलीचा महिमा सूतजी महाराज 88,000 ऋग्वेदी ब्राह्मणांना प्रतिपादन करतात. विचित्र परिस्थिती जन्माला येईल. 5 वर्षाची मुलगी भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीण राहील.
शकून सांगावया आले यमाई माझे नाव. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, यमाई माझे नाव. यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, यमाई माझे नाव. शकून सांगावया रे यमाई माझे नाव. शकून सांगावया रे यमाई माझे नाव. ओ ऐका दादा कलियुगाची थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरे, व्रतारा सोडून घरोघरी फिरतील नारी, ऐसा माझा दादा शकून निर्धारी. अजून काय होईल? 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीण राहील, पृथ्वीवरी वारा थोर झुंजाट सुटेल, थोर थोर पर्वत दादा उडून जातील. असं विचित्र वर्तमान या कलियुगाचा महिमा वर्णन करताना ऋग्वेदी 88,000 ब्राह्मणांना व्यासांचे शिष्य सूतजी महाराज शिवपुराणात सांगतात. आश्रम धर्म बिघडून जाईल आणि त्याच्याकरता कलियुगामध्ये तारणारं साधन काय असेल? शिव. भगवान शिवाचं नाम चिंतन हे सर्वसामान्य जीवाला तारेल. उत्कृष्ट गृहस्थाश्रम त्याला म्हणावं ज्या गृहस्थाश्रमामध्ये नित्य शिवपूजन होत असत. मी माझ्या मनातलं काहीच बोलणार नाही. मला जाणीव आहे तुम्ही शिवपुराण ऐकण्याकरता आले आहेत. तुमच्या आयुष्यातला 2 तास तुम्ही माझ्या भगवान परमात्म्याकरता दिलात. मी तुम्हाला माझ्या मनातलं एकही शब्द सांगणार नाही. ऐका ना, गृहस्थाश्रम कसा असला पाहिजे? शास्त्रकार वर्णन करतात. सानंदम सदनम सुताच सुदियो कांता मृदू भाषिनी सन्मित्रम सदनम सयोषतिरते आज्ञा परा सेविका अतिथ्यम शिवपूजनम नित्यम मिष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते सततम धन्योहम गृहस्थाश्रमा. बघा या श्लोकामध्ये शास्त्रकारांनी वर्णन केलंय. सानंदम सदनम सुताच सुदियो कांता मृदू भाषिनी. आनंद. आनंद कुठे? आपल्या घरामध्ये सुख नाही, सुखाची साधनं आहेत. बर का गुरुजी? आपल्या घरामध्ये सुखाची साधनं आहेत पण सुख नाहीये. आपल्या घरामध्ये टीव्ही आहे, टीव्ही घरात आला म्हणजे सुख आहे का हो? सुखाचं साधन आपण घरात आणलंय पण एखाद्या दिवशी डोकं बिघडलं तर माणूस टीव्हीच फोडून टाकतो. मी खोटं बोलतोय का? या व्यासपीठावर बसलो ज्यावेळी भारत पाकिस्तानची शेवटची फायनल मॅच चालू आहे, त्या मॅच मध्ये जर भारत हारला तर लोक टीव्ही फोडून टाकतात. मग टीव्ही घरामध्ये सुख मिळण्याकरता आणला का नाही? मग टीव्ही का फोडला? सुखाचं साधन आहे पण सुख नाही. बरंच सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. घरामध्ये कुकर आणलाय, कुकर मध्ये लवकरात लवकर स्वयंपाक तयार होतो. वरण भात भाजी सर्व तयार, ऑलरेडी क्लिअर. पण सुखाचं साधन आहे, सुख नाही.
सुताश सुदियो. आणि बुद्धिवान मुलगा घरामध्ये जन्माला येणं हे उत्कृष्ट गृहस्थाश्रमाचं लक्षण आहे. ऐका बरं, ऐका ना माय बाप हो. मुलगा बुद्धिवान घरामध्ये जन्माला येणं हे पुण्य आहे हो. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन धीमता दातवो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. काय शास्त्रकारांनी शब्दाची मेख मिळवली वा. बघा ना, एक श्लोक असा आहे, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन धीमता दातवो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. मुलगा पुण्यवान जन्माला आला, आईचं पुण्य. मुलगा घराण्यामध्ये विद्वान जन्माला आला, बापाचं पुण्य. घराण्यामध्ये मुलगा दानक शूर जन्माला आला, हे वंशाचं पुण्य. आम्ही सांगतो बरं का नानाजी, आम्ही कथेमध्ये सांगतो दान करा, दान धर्म करा, अन्नदानासारखं महत्व नाहीये. काही काही लोक दान करतात पण दान करण्याचं महत्व त्यांना कळत नाही. अरे या हाताने दान केलं तर या हाताला कळता कामा नये. एखाद्या वेळी तुम्ही वयोवृद्ध झालात, म्हातारा झालात, आणि जर तुमच्या मुलाबाळांनी तुमच्या लेकरांनी तुम्हाला खाऊ नाही घातलं तर ज्या हाताने तुम्ही दान केलंय त्या हाताचा नुसता अंगठा चोखा तुमचं तृप्ती होईल. एवढं सामर्थ्य अन्नदानामध्ये. हो बर का गुरुजी, आठवलं म्हणून सांगतो, 2 मिनिटं भजन करा. जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. 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 हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. उमापती महादेव की जय. नानाजी, खेडेगावामध्ये सप्ताह असतो, सप्ताहाचे कार्यकर्ते मंडळी असतात. मी सांगतो अन्नदान करा. लोक चांगलं अन्नदान करत नाही, चांगलं करा. आज सत्पात्री अन्नदान आहे, आज मकर संक्रांत आहे. या व्यासपीठावरून खोटं बोलणार नाही. अन्नदानम महदानम विद्यादानम ततःपरम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंतु विद्या. अन्नदानासारखं महत्व नाही. सज्जन हो, एके ठिकाणी सप्ताहाचे कार्यकर्ते गेले पावती फाडायला. आता इथे लोक हून आणून देतात. इथल्या मुंबईतल्या लोकांचा फार अलौकिक गुणधर्म आहे. पण खेडेगावामध्ये सप्ताहातले लोक वर्गणी मागायला गेले बर का माऊली. खेड्यातली वर्गणी अशी नसते. कोणी धान्य देतं, कोणी पैसा देतं, कोणी द्रव्य देतं, कोणी काही वस्तू स्वरूपाने देत असतं. एका श्रीमंत माणसाकडे गेलो. तो माणूस तर काही घरी नव्हता, पण त्याची पत्नी घरी होती. द्यायचं असेल तर चांगलं देत चला, नाहीतर देऊ नका. देव आपल्यावर रुसून बसलेला नाही. अन्नदान करायचं असेल तर चांगलं करा, नाहीतर त्याच्या परिणामाची फळं भोगायला तयार राहा. त्या म्हातारीने बाईने विचार केला. म्हणले सप्ताहवाले उठले की सुटले की कवा बी सप्ताह करतात. देवीचा सप्ताह, गणपतीचा सप्ताह, हनुमान जयंती सप्ताह, रामनवमीचा सप्ताह, गोकुळाष्टमीचा सप्ताह, द्यायचं तरी किती. त्या बाईने काय केलं, तूर अशी वाळवायला टाकली. तुरीची डाळ खातून आपण वरण, ती तुरीची डाळ अशी वाळवायला टाकली होती. म्हणजे आता भागाभागामध्ये शब्दामध्ये फरक आहे अर्थाच्या दृष्टिकोनातून. ती तुरीची डाळ ऊन दाखवण्याकरता टाकली, परंतु कर्मधर्म संयोगाने त्या तुरीच्या डाळीवर म्हैस तिकडून आली. त्या म्हशीने त्या ठिकाणी तिचा देहधर्म केला, म्हणजे म्हशीची विष्ठा शेण त्या तुरी डाळीचे तर पडलं.
आता ती तुरीची डाळ जवळजवळ 25-30 किलो तुरीची डाळ फेकायची कशी? ऐका बरं, फेकायची कसं म्हणून त्या म्हातारीने काय केलं, ते तुरीची डाळ घेतली, संध्याकाळी पाण्यामध्ये धुतली, दुसऱ्या दिवशी परत हलकी वाळवली आणि सप्ताचे कार्यकर्ते तिच्या घरी गेले. म्हणले आजीबाई दादा घरी आहेत का? म्हणले ते घरी नाही, मला सांगून गेले सप्ताचे कार्यकर्ते जर आले तर त्यांना ही तुरीची डाळ दे. म्हणजे आता कार्यकर्त्यांना वाटलं तुरीची डाळ 150 रुपये किलो झाली आणि म्हातारी तुरीची डाळ देते, भारी काम झालं म्हणले आपल्या सप्ताचं. म्हणले आजी किती देता? हे 30 किलो डाळ पडलेली म्हणे घेऊन जा. कार्यकर्त्यांना आनंद वाटला, म्हणजे झाला आपला भंडारा. बर का, कार्यकर्त्यांनी काय केलं, घेतली तुरीची डाळ. आता ती तुरीची डाळ कशी होती हो, ती तुरीची डाळ त्याच्यावर म्हशीने दे धर्म केला, शेणात मडली ती डाळ, ती धुवून ती म्हातारीने दान धर्म केला. आणि कर्म धर्म संयोगाने म्हातारी मेली. नानाजी म्हातारी मेली आणि यमदरबारी गेली, तिचा पाप पुण्याचा पाळा वाचणं चालू झालं. सर्व लोक जे पुण्यवान पुण्य कर्म करणारे लोक होते त्यांना यमराजाने कोणाला केळी, सफरचंद, फळ, फळावळ सर्व खायला दिले. म्हातारी उभीच यमाच्या दरबारी. मी त्या दिवशी सांगून गेलो, एक प्रमाण बोललो, गुरुजी तुमच्या ध्यानात आलं असेल. राजे रंक होती यमाची द्वारी, आचरण बरी नाही म्हणून. ऐका ना, म्हातारी म्हणते का रे यमा, अरे यमा सर्व लोकांना खायला चांगलं चांगलं देतो आणि मी केव्हापासून उभी आहे, मला काहीच खायला देत नाही. तेवढी यमाने सांगितलं, यमदूत ए म्हणले जा तिकडं, ते तुरीची डाळ आण आणि ते तुरीची डाळ दे म्हातारीला. तो यमदूत गेला, तुरीची डाळ दिली, म्हणले खाय तुरीची डाळ. म्हातारीने तुरीची डाळ खायला लागली. तुरीची डाळ वरून चांगली दिसत होती पण आतमध्ये शेण होतं. म्हातारी भडकली नाही यमावरती, हे यमा तुला काही करताय का? कोणाला सफरचंद, कोणाला डाळिंब, कोणाला केळं, कोणाला फळफळावळ सुंदर सुंदर पक्वान्न देतो आणि मला ते शेणात भरलेली शेणाची डाळ देतो. यमराजाने उत्तर दिलं, म्हणे म्हातारी तू सप्तामध्ये तुरीची डाळ कोणती दिली होती? तुम्ही दान द्यायचं असेल तर चांगलं द्या, दान द्यायचं असेल तर या महा उत्सवात द्या, दान द्यायचं असेल तर देशे कालेचे पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. या सात्विक जिथं कथा चालू आहे, जिथं कीर्तन आहे, तिथं दान द्या. इथून मी माझ्या विषयाला आवर घालतो. दातव वंश पुण्येनं इथून फाकलो होतो आपण. जर मुलगा घरामध्ये दानशूर जन्माला आला तर ती वंशाची पुण्यई, आणि जर मुलगा स्वतःचा आत्म पुण्यई असेल तर तो मुलगा भाग्यवान, श्रीमंत, परमार्थिक घराण्यामध्ये जन्माला येतो. एक सुभाषित सांगितलं, याच्या उलट एक सुभाषित आहे. हो, सुशीलो मात्र पुण्येनं, याच्या उलट एक आहे. आईचा दोष असेल तर घरामध्ये मूर्ख मुलगा जन्माला येतो. पितृदोषेन मूर्खता. आणि दातवो वंश दोषेन, वंशाचा जर दोष राहिला तर घराण्यामध्ये कंजूस पोरग जन्माला येतं. दातवो वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. आणि स्वतःचा जर कर्माचा दोष असला तर कंगाल आणि गरीब घराण्यामध्ये जन्माला येतो. मग आता तुम्ही ठरवा, तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये कुठे जन्म घ्यायचा आहे, कसा जन्म घ्यायचा आहे. चांगला जन्म घ्यावा असं वाटत असेल तर सत्पात्र ठिकाणी दान धर्म करा. हो, आणि
गृहस्थाश्रम उत्कृष्ट कसा याचं चिंतन आपण करत होतो. त्याच्यानंतर प्रजेचा छळ करणारे या कलियुगाचं वर्तमान सूतजी महाराज 88,000 ऋग्वेदी ब्राह्मणांना सांगतात. या कलियुगामध्ये जीवाला तारण्याकरता काय होईल, कसं वातावरण होईल. या कलियुगामध्ये माफ करा गुरुजी, मी माझे शब्द जड आहेत, सर्वांची माफी मागून बोलतो बर का. या कलियुगामध्ये माणसं आणि बाया स्त्रिया ओळखले जाणार नाही. हिंदीमध्ये गाणं केलंय आम्ही, गाणं हिंदीत आहे, तुम्हाला अर्थ कळून जाईल. अशी प्याशानं निघणी जगमा, इप्पीवालानी टाक चकरमा. अशी प्याशानं निघणी जगमा, इप्पीवालानी टाक चकरमा. अशी प्याशानं निघणी जगमा, इप्पीवालानं पालन करमा. आई पोरशे का पोरग्या वय काय ना, आओ पोरशे का पोरग्या वय काय ना, पोरगी का पोरया ओळखना. अशी प्याशानं निघणी जगमा, इप्पीवालानी टाक चकरमा. अशी प्याशानं निघणी जगमा, इप्पीवालानं पालन करमा. हो, असं वातावरण राहील. उमापती महादेव की जय. सुतजी महाराज सांगतात, ऐका, नीट ऐका, लक्ष देऊन ऐका. प्लीज लिसन टू केअरफुल इन दिस शिव पुराण कथा. नाउ युअर लाईफ इज सक्सेसफुल इन द ऑल वर्ल्ड. हे लक्ष देऊन काळजीपूर्वक शिवकथा ऐका. अरे तुमचं आयुष्याचं कल्याण होईल. याच्याकरता सांगतात शिवपूजन कसं करावं. शिवपुराण कथा सांगत असताना विचारतायत ऋग्वेदी ब्राह्मण, सुतजी महाराज शिवपूजन कसं करावं, शिव ध्यान कसं करावं, कृपा करून आम्हाला सांगा. आणि या कलियुगामध्ये गृहस्थाश्रमी माणसाने जर शिवपूजन नाही केलं तर दरिद्र, रोग, दुःख, शत्रूची पीडा त्याला त्रास देईल. ज्यांना ज्यांना वाटत असेल की आपण दरिद्री राहू नये, ज्यांना ज्यांना वाटत असेल की आपण आपलं आरोग्य चांगलं राहावं, याच्याकरता प्रत्येकाने घरामध्ये शिवपूजन करावं. आता शिवपूजनाचा विधी सांगतात. सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर उठावं. सकाळी माणसाने ब्रह्ममुहूर्ताला उठावं. ब्रह्ममुहूर्ताला उठणं म्हणजे किती वाजता उठावं? सकाळी 3:30 वाजेपासून ते सूर्योदयापर्यंत ब्रह्ममुहूर्त असतो. सकाळी किती वाजेपासून? 3:30 ते सूर्य उगवेपर्यंत ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्ताला उठलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठले तर त्याला स्नान म्हणतात. बरं नीट ऐका, ब्रह्ममुहूर्ताला उठले आणि त्यावेळी केलेल्या स्नानाला स्नान म्हणतात आणि सूर्योदयानंतर केलेल्या स्नानाला आंघोळ म्हणतात. बर का? मग आता ज्याने त्याने ठरवून घ्यावं. मी काही कोणाला दोष देत नाही. कोण स्नान करत का आंघोळ करतो, ज्याने त्याने ठरवा. असं शिवपूजनामध्ये पुराणामध्ये सांगितलं. मी काय करू? बर का शेटे काका, इतकं गोड चिंतन या शिवपुराणामध्ये सांगतात. सकाळी 3:30 वाजेपासून सूर्योदयापर्यंत केल्या जाणाऱ्या आंघोळीला स्नान म्हणतात आणि सूर्योदयानंतर केलेल्या स्नानाला आंघोळ म्हणतात. शब्दाचे प्रयोगाची नीटमेक बघा. सकाळी 3:30 वाजेपासून ते सूर्योदयापर्यंत केलेल्या आंघोळीला स्नान म्हणतात. समजलं तर बरं होईल. आणि सकाळी सूर्योदयानंतर केलेल्या स्नानाला आंघोळ म्हणतात. आता ज्याने त्याने ठरवा, आपण स्नान करतो का आंघोळ करतो. आणि जर वाटलं तर बदल करा. सूर्योदयाला उठावं, ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं, सकाळी जाग्यावर उठावं, अंथरुणावर का होईना
अंथरुणावर बसून भगवान शंकराचं ध्यान करावं. ओम महादेवाय रुद्राय. या बाबाजी. आज आपली कथा ही सार्थकतेकडे वळत आहे. कारण एखाद्या साधू वृत्तीचे माणसं, साधू महात्मे जर कथा कीर्तनामध्ये आले तर समजून घ्यावं आपली कथा ही सार्थकतेकडे वळत आहे. आणि आज आपल्या कथेमध्ये ज्यांचं रात्री हरिकीर्तन आहे असे हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामदासजी महाराज रोडे यांचं आपल्या सप्ताहकालामध्ये आगमन झालं मंडपामध्ये. आणि हरिभक्तीपरायण आमचे पाचकोरजी महाराज यांचंही आगमन झालं. सर्वांनी दोघांचं टाळ्या वाजून स्वागत करा. राजा राम 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 सीताराम राम राम. 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 राजा राम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. उमापती महादेव की जय. ऐका ना, शिवपूजन कसं करावं. ब्रह्ममुहूर्ताला उठावं, अंथरुणावर बसून सुद्धा आज भगवान शंकराचं ध्यान करावं. ध्यान केल्यानंतर ज्यांनी आपल्याला गुरु दीक्षा दिली त्या गुरूंचं स्मरण करावं. यानंतर स्नान करून शुचिर्भूत होऊन, स्नान शब्द वापरलाय मी आणि स्नान कोणाला म्हणतात तेही सांगितलं. सकाळी 3:30 वाजेपासून सूर्योदयाच्या आत स्नान केलं तर त्याला स्नान म्हणतात. शुचिर्भूत झाल्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करायचे. स्वतःला गंध लावून घ्यायचा. गंध तेच लावतात ज्यांना गंध आहेत, तेच गंध लावतात. माझा बोलण्याचा विपर्यास करू नका. ज्यांना गंधच नाही ते गंध काय लावतील. स्वतःला गंध लावायचा, भस्म धारण करायचं, भगवान शंकराच्या एकांत स्थानी जाऊन शिवपूजनाला सुरुवात करायची. अगोदर भगवान गणेशाचं पूजन करावं. गणेशाचं पूजन झालं की नंतर विष्णूची पूजा करावी, जगदंबेची पूजा करावी, सूर्यनारायणाची पूजा करावी आणि मग भगवान शंकराची पूजा करावी. याला शास्त्रामध्ये देव पंचायतन पूजा असं म्हणतात. आणि डोळे मिटून भगवान शंकरांची मानस पूजा करायची. त्याच्यानंतर नंदीची पूजा करायची. आणि जर मंदिरामध्ये गेलं तर नंदीलाच स्नान करून नंदीला पांढऱ्या वस्त्राने पुसावं. कोणत्याही हातरुमालाने भगवान शंकराची पिंड पुसू नये. शिवपूजनाचा विधी सांगतोय. शिवपिंडीला स्नान घालायचं, दुधाचा अभिषेक करायचा. त्याच्यानंतर शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं म्हणून गरम पाणी आणि थंड पाण्याने त्या टाकून मग स्नान केल्यानंतर पांढऱ्या वस्त्राने शिवपिंडीची म्हणजे पुसावं पांढऱ्या कपड्याने. त्याच्यानंतर शिवपिंडीवर तांदूळ टाकावेत. ओल्या पांढऱ्या कपड्याने पुसून टाकल्यानंतर शिवपिंडीवर तांदूळ टाकावेत. त्याच्यानंतर पांढरी फुलं भगवान शिवजींना वाहायची. लाल रंगाची फुलं भगवान शंकराला वाहू नये. लाल रंगाची फुलं जर भगवान शंकराला वाहिली तर भगवान शिवजी क्रोधायमान होतो. त्यांचा तिसरा डोळा उघडतो. आपल्या जीवनात दुःख, दारिद्र्य, संकट येतात. म्हणून लाल फुलं वाहू नये. नंतर
आणि भगवान महादेवाला बेलाची पानं व्हायची. बेलाची पानं का व्हायची? कारण भगवान महादेव शिवजी साक्षात बेलाच्या वृक्षाच्या रूपामध्ये या भूतलावर अवतीर्ण झाले आहेत. म्हणून भगवान शिवजींना बेलाची पानं फार आवडतात. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाचे हे मोड्या शंकरा, हे मोड्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाचे हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. त्रिशूळ डमरू घेऊन हाते संगे नाचे पार्वते. त्रिशूळ डमरू घेऊन हाती संगे नाचे पार्वती. ओ त्रिशूळ डमरू घेऊन हाते संगे नाचे पार्वते. त्रिशूळ डमरू घेऊन हाती संगे नाचे पार्वती. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाचे हे मोळ्या शंकरा, हे मोळ्या शंकरा. हे आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाचे हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. उमापती महादेव देव की जय. ओम नमः पार्वती पतये हर हर. महादेव. भगवान शंकराला त्याच्यानंतर बेलाची पानं व्हायची. शिवपूजन कसं करावं तो विधी या ठिकाणी शिवपुराणामध्ये सुतजी महाराज 88,000 ऋग्वेदी ब्राह्मणांना सांगतात. तो विधी मी तुम्हाला सांगतोय. याच्यानंतर धोत्र्याचं फळ घ्यावं आणि भगवान शंकराला व्हावं. भगवान शंकराला धूप दाखवायचा, भगवान शंकराला दीप दाखवायचा. दीप दाखवल्यानंतर नैवेद्य दाखवायचा. भगवान शंकराला नैवेद्य जर द्यायचा असेल तर खिरीचा नैवेद्य द्या, लवकर प्रसन्न होतात. त्याच्यानंतर तांबूल विळा द्यायचा, कर्पूर आरती करायची. कर्पूर दीपम समर्पयामी असं म्हणून भगवान शंकराला अर्धे द्यायचं आणि अर्ध द्यायल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची. भगवान शिवजी भोळ दैवत आहे. संपूर्ण पूजा झाल्यानंतर भगवान शंकराला म्हणावं, हे सदाशिवा, मी तुमच्या पूजा केली, तुमची सेवा केली. देवा, माझ्या हातून कळत नकळत जर चुकून काही राहिलं असेल, देवा आमचे दोष अपराध क्षमा करा. करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. देवा आमचे अपराध पोटात घाला, असे म्हणून पूजा करायची. तर तुमची पूजा सफल होईल. आणि जर तुम्हाला एवढं नाही जमलं तर सोपी पूजा ही तुम्हाला सांगतो. आता तीच पूजा सर्वीकडे चालू आहे बरं का नानाजी. एक लोटा जल सब समस्या का हल. आता हे पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितलं तेव्हा आपल्या मराठी माणसांच्या ध्यानात आलं. पण आपल्या मराठी संतांनी सांगितलं ते काही आपण वाचलं नाही म्हणून आपल्या ध्यानात आलं नाही.
ऐका नामदेव महाराज सांगतात, काय सांगतात. एक लोटा जल, एक लोटा जल, एक पसा पाणी, एक लोटा जल, पूजन केवल शिवता, पूजन केवल शिवतत्व. एक पसा पाणी, एक लोटा जल, एक पसा पाणी, एक बिल्वदल, पूजन केवल पूजन केवळ शिवाय. एक पसा पाणी, एक बिल्वदल, एक पसा पाणी, एक लोटा जल, एक पसा पाणी, एक बिल्वदल, 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 पूजन केवल शिवता. ओ पूजन केवल शिवता. एक लोटा पसा जल, एक पसा पाणी, एक पसा पाणी, एक बिल्वदल, ओ पूजन केवल शिवतत्व. पूजन केवळ शिवतत्व. उमापती महादेव की जय. ऐका ना, हे पंडितजी प्रदीप मिश्रा यांनी सांगितलं तेव्हा आपल्या ध्यानात आलं, पण आपल्या संतांनी सांगितलं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं. नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये हे प्रमाण आहे, एक पसा पाणी, एक बिल्वदल, पूजन केवल शिवतत्व. आणि अशा प्रकारे शिवपूजनाचा विधी, जो विधी सुतजी महाराज 88,000 ऋग्वेदी ब्राह्मणांना सांगतात, तोच विधी ब्रह्मदेव नारद महर्षींना सांगतात. पुढे येणार आहे कथा. त्याच्यानंतर त्रिपुंड धारण करावा, रुद्राक्ष धारण करावा, शिवजीचं ध्यान करावं, शिवजींना म्हणावं, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयार विंदे भवम भवानी सहितम नमामि. मंदार माला त्रिकाल काले कपाल भाले शशेकराय दिगंबराय दिगंबराय च दिगंबराय. आणि असं म्हटल्यानंतर मग शिवजी आपल्यावर प्रसन्न होतात. रूप, यश, कीर्ती, भोग आणि सुख आपल्या पदरात टाकतात. दुसरी गोष्ट, भगवान शंकराच्या दर्शनाला जाताना एक गोष्ट ध्यानात ठेवा. आपण पूजा अर्चा ध्यान धारणा सर्व करतो, परंतु त्याच्यातलं कर्माचा दोष होतो. भगवान शंकराच्या दर्शनाला गेल्यानंतर जर शिवपिंडीवर, ऐका महादेवाची भक्ती करणारे, भगवान शंकराच्या दर्शनाला गेल्यानंतर जर शिवपिंडीवर बेलाचं पान नसेल तर, बर का सूर्यवंशी महाराज, बेलाचं पान जर शिवपिंडीवर नसेल तर रिकाम्या शिवपिंडीचं दर्शन चुकून करू नका. पुण्यकर्म होऊन सुद्धा त्याची पापकर्मामध्ये त्याची गती होते, त्याची हे होते. आणि जर तुमच्याजवळ शिवपिंडीवर बेलाचं पान नसेल तर शिवदर्शन करण्याकरता तुम्ही स्वतःच्या घरून चांदीचं पान बनवून घेऊन जा. छोटस, काय माग भेटत नाही, चांदीचं पान भगवान शिवजीच्या पिंडीवर ठेवायचं आणि मग दर्शन करायचं. त्यावेळी दर्शन हे फलीभूत होतं. ऐका पुढे, भगवान शंकराचा कोणती कोणती फुलं व्हायचीत ऐका. भगवान शंकराला कमळाची पुष्प फार आवडतात. भगवान शंकर कमळाची पुष्प आवडतात. शतपत्र भगवान शंकराला आवडतात.
शंख पुष्प देवाला आवडतात. भगवान शंकराची पूजा करतो त्यावेळी आपण हे केलंच पाहिजे. आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये साधना प्राप्त करून घ्यायची असेल, साधना सिद्ध करायची असेल, तर आता मी काय सांगतो याच्याकडे लक्षपूर्वक ध्यान देऊन ऐका. जर भगवान शंकराला 20 कमळाची पुष्प अर्पण केली, कमळाची फुलं अर्पण केली, तर एक प्रस्त होत असतं. 1000 बेलाची पानके अर्पण केली भगवान शंकराला, तर अर्ध प्रस्त होतं. शतपत्र जर वाहिलं तर भगवान अर्ध प्रस्त होतं. अशा अनेक प्रस्तांनी भगवान शंकराची पूजा केली जाते. भगवान शंकराला 16 प्रकारची फळं व्हायची. आपण भागवतामध्ये कधी सप्ताच्या मांडणीमध्ये 5 फळं सांगतो, पण भगवान शंकराला 16 प्रकारच्या फळांनी पूजा करायची. ऐका पुढे. जर तुम्ही 1,00,000 कमळाची फुलं भगवान शंकराला वाहिली, तर आतापर्यंत तुमच्या हातून कळत नकळत किंवा अनेक जन्मामध्ये घडलेलं पाप हे दोष नाहीसे होतात. किती फुलं व्हायची? 1,00,000 कमळाची फुलं. तुम्हाला खोटं वाटत असेल, चला रामायणात घेऊन चालतो तुम्हाला. रावणाने भगवान शंकराला 1,00,000 कमल पुष्प अर्पण केली. त्याच्यानंतर चला द्वापार युगामध्ये, कृष्ण अवतारामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने जामवंतीला मुलगा होत नव्हता, तर भगवान कृष्णाने स्वतः भगवान शंकराला नवस केला आणि 1,00,000 पुष्प कमळाची पुष्प वाहिली. त्यावेळी 1 कमळाचं फूल अपूर्ण पडलं, कमी पडलं. त्यावेळी भगवान कृष्ण परमात्म्याने स्वतःचा डोळा काढून शिवपिंडीवर ठेवला. म्हणून देवाला आपण नाव संबोधन करताना काय म्हणतो? कमलनयना कमलापती कामिनी मोहना. अरे देवाचं डोळा सुद्धा कमल पुष्प आहे. ज्याला राजा व्हायचा असेल, आता राजा कोणाला होऊशी वाटत नाही, ज्याला राजा व्हायचा असेल त्याने भगवान शंकराच्या पिंडीवर 10 कोटी कमळाची फुलं व्हायची. किती वाटतं लोकांना मी राजा व्हावा? ज्याला राजा व्हायचा असेल त्याने भगवान शंकराच्या पिंडीवरती 10 कोटी कमळाची पुष्प व्हायची. भगवान शंकराच्या पिंडीवर 50,000 कमळाची पुष्प जर वाहिली, तर किती असाध्य भयंकर रोग असला तरी त्या रोगातून तुमची मुक्तता होते. चला पुढे. ज्याला रोग मुक्त व्हायचा असेल त्याने जमवा कमळाची फुलं. भगवान शंकराला 1000 बेलाची पानं वाहून ज्याने पूजा केली, माफ करा बरं, याला काही लोक अंधश्रद्धा म्हणतात. जर तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर 1000 कमळाची पुष्प वाहिली, ऐका इकडे लक्ष द्या, जर 1000 कमळाची पुष्प तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिली आणि त्या 1000 बेलाची पानं, माफ करा, 1000 बेलाची पानं वाहिली, जे ज्याला 3 पानं आहेत बेलाची, ती 1000 वाहिली आणि त्याच्यातली 3 पानं जर तुम्ही वाहिलेल्या पानापैकी जर 3 पानं तुम्ही खाल्ली, तर किती असाध्य रोग असेल तर तो दूर जातो. चला पुढे. ज्याला विद्या प्राप्त करायची असेल, ज्याला विद्या प्राप्त करायची असेल त्याने 25,000 कमळाची पुष्प शंकराच्या पिंडीवर व्हायची. चला पुढे. ज्याला मारण विद्या प्राप्त करायची असेल त्याने 10,000 कमळाची पुष्प आपली भगवान शंकराच्या पिंडीवर व्हायची. मी पहिल्या दिवशी सांगितलं तुम्हाला, या अघोरी विद्या आहेत. जारण, तारण, विमोण, उच्चाटन, स्तंभन, दंभन, वशीकरण, ओम फट स्वा छू छा छा. हे माझ्या ध्यानात नाही, पण ते सांगण्याकरता थोडं ध्यानात ठेवावं लागतं. जारण, तारण, विमोण, उच्चाटन, वशीकरण, दंभन या विद्या आहेत. याला पूर्वीच्या काळी साबरी विद्या म्हणायचे. त्याच्यानंतर शांभवी विद्या, त्याच्यानंतर साबरी विद्या, त्याच्यानंतर बंगाली विद्या, त्याच्यानंतर अघोरी विद्या आणि आताच्या भाषेत टानाटोना. हे सर्व अथर्ववेदामध्ये आलेला भाग आहे.
मी तुमच्या पुढे जी कथा मांडतोय ती शास्त्रोक्तनुसार मांडतोय, ऐका ना. ज्याला मोहन विद्या प्राप्त करायची असेल त्याने 50,000 कमळाची पुष्प भगवान शंकराच्या पिंडीवर व्हायची. चांगलं घेऊन जा, वाईट नका घेऊन जा. ऐका पुढे. ज्याला आपल्या जीवनामध्ये पुत्र संतान होत नसेल, बरीच वर्ष लग्न होऊन झाली ज्याला आला आणि बरीच वर्ष लग्न होऊन जर पुत्र संतान होत नसेल तर त्यांनी 1,000 आणि 1,000 आणि धोत्र्याची फळं भगवान शंकराच्या पिंडीवर व्हायची. पुत्र संतान लवकर होते. 1,000 दुर्वा वाहिल्यानंतर योग्य पुत्र प्राप्ती होते. आणि ज्याला आपलं आयुष्य वाढवायचं असेल त्याने भगवान शंकराची सदैव पूजा करावी. आता तरुण मुलांकरता सुद्धा शिवपुराणामध्ये सांगितलंय, ज्याचं लग्न झालेलं नाहीये आणि ज्याला सुंदर पत्नी मिळावी असं वाटत असेल, किंवा एखाद्या मुलीचं लग्न झालं नाही, अविवाहित मुलगी तरुणी आहे, तिला सुंदर पती मिळावा असं वाटत असेल, तर त्या मुलांनी किंवा मुलीनी भगवान शंकराच्या पिंडीवर आणि जाईची आणि मोगऱ्याची फुलं व्हायची. त्याच्यानंतर ज्याला वस्त्र संपत्ती पाहिजे त्याने भगवान शंकराच्या पिंडीवर आणि बेलाचं पान व्हायचंय. आणि ज्याला कोणाचं वाईट नको, कोणा काही नको, सर्व मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर भगवान शंकराच्या पिंडीवरती 1,000 बेलाची पानं व्हायची. बाकीचं सांगत नाही, तुम्ही वाईट घरी घेऊन जाणार. कारण लोकांना कलियुगामध्ये तेच आहे. शेतामध्ये आपण पीक पेरण्याकरता मेहनत करावी लागते, नागरावं वखरावं लागतं, कोडपावं लागतं, निंदावं लागतं. पण गाजर गवत उगण्याकरता काही फेरावं लागतं का? म्हणून तुम्ही वाईट घेऊन जाणे म्हणून मी सांगत नाही, फक्त हिताचं सांगतो. मन स्वच्छ आणि निर्मळ व्हायचं असेल तर निर्गुळाची फुलं भगवान शंकराच्या पिंडीवर व्हायची. सुख समृद्धी करता पारिजातकाची फुलं व्हायची. आणि बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत अथर्ववेदातल्या, पण मी सांगत नाही. भगवान शंकराची पूजा कोणती फुलं व्हायची त्याचं चिंतन केलं. पण लक्षात ठेवा, शिवपूजनाचा शिवध्यानाचा विधी सांगतायत. भगवान शंकराच्या पिंडीवर 2 फुलं कधी चुकून व्हायची नाहीत. कोणती फुलं सांगून जातो. भगवान शंकराच्या पिंडीवर चाफा आणि केवड्याची फुलं कधीच व्हायची नाहीत. कारण ही फुलं भगवान शंकराला व्हायचे नाही, याचं कारण मी पुढच्या कथेत सांगेन. आणि अशा प्रकारे भगवान शंकराच्या पूजेचा विधी, शिवध्यानाचा विधी, पुष्प अर्पणाचा विधी या ठिकाणी 28,000 ऋग्वेदी ब्राह्मणांना सुतजी महाराज सांगतात. त्याचप्रमाणे ब्रह्मदेव नारदाला सांगतात. आणि तोच विधी या जुईनगर मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. 1 मिनिट भजन आणि पुढच्या कथेला प्रारंभ. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय. जटाधराय श्री गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय श्री रामेश्वराय,
हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय उमापति महादेव की ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव बोलिए श्री शिव महापुराण की जय सज्जन हो शिवपूजनाचा विधी त्याचं चिंतन आपण ऐकलं पुढे 88,000 रुपये ब्राह्मणांना सुतजी महाराज सांगतात कपाळाला भस्म का लावावा रुद्राक्ष धारण का करावा भगवान शिवजींना नैवेद्य का दाखवावा भगवान शिवजींना पुष्प कोणती अर्पण करावी फार सुंदर कथा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जर नाही जमलं तर नामदेव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एखादा गरीब आहे त्याच्या घरी भांडण नसेल तांब्या नसेल तो कशात पाणी नेईल हो रात्रीचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण रात्रीच्या कीर्तनकारांनी सांगितलं तो रत्नदीप नावाचा कोळ्याचा मुलगा रत्नदीप नावाचा कोळ्याचा मुलगा ते भगवान शंकराचा अभिषेक कसा करायचा तोंडात गुळणी घ्यायचा तोंडात पाणी घ्यायचा गुळणी करायचा आणि ती गुळणी भगवान शंकराच्या पिंडीवर टाकायचा अशी पूजा आणि या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात भगवान शंकराचं नाम अनेक जन्म जन्मांतरातलं पाप नाहीसं करणार आहे हरिपाठामध्ये योग्य प्रमाणे माऊली ज्ञानोबराया सांगतात गोड प्रमाणे तृण अग्निमिळे समरस झाले तैसे नामे केले जपतारे 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 झाले तैसे नामे केले जपतारे तैसे नामे केले जपतारे तैसे नामे केले जपतारे माऊली संत हृदय सम्राट ज्ञानोबराया हरिपाठामध्ये सांगतात तुम्ही फक्त नाम घ्या शिव 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 काय होईल एका जनार्दनी शिव
निवारी कडी काळाचा भेव. एका शब्दात तुम्हाला कळेल, या शब्दात सांगू का? या कलियुगामध्ये बस एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. छोड़ दो, अरे छोड़ दो आंचल, जमाना क्या कहेगा. एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. भगवंताचं नाही जमलं तर एवढं करा. भगवंताला नैवेद्य कसं दाखवायचं? कारण भगवंताचा नैवेद्याचा परिणाम काय होतो, आणि या सर्व गोष्टी आपल्याला शिवपुराणामध्ये ऐकायला मिळतात. जो शिवपूजन करत असेल त्याने काही नियम आणि अटी लक्षात ठेवा. भगवान शिवजींना नैवेद्य दाखवायचा खिरीचा. संध्याकाळच्या वेळेला जे गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतात, जे कपाळाला भस्म लावतात, जे शिवपूजन नित्य करतात, त्यांच्याकरता शास्त्रोक्त नियम ऐका. नैवेद्य दाखवल्यानंतर नैवेद्य दाखवायचा खिरीचा. संध्याकाळच्या वेळेला संध्या म्हणजे सूर्योदय, म्हणजे सूर्य मावळतीला जात असताना, रात्रीला प्रारंभ होत असताना, रात्रकाल आणि दिवसकाल दोघांचा मध्यकाल संधिकाल, त्याला संध्या म्हणतात. त्या संध्याला संध्याकाळच्या वेळेला माणसाने घरामध्ये जेवण करू नये. दिवसा केव्हाही जेवा, पण संध्याकाळच्या समयाला जेवण करायचं गृहस्थाश्रमाकरता सांगतोय. आणि जो शिवपूजन करत असेल त्याने संध्या समयाला अवर्ज्य गोष्टी, पती पत्नी एकाच्या समवेत येऊ नये. तुम्हाला कळतंय, मी फक्त तुम्हाला दिग्दर्शन करतो. संध्या समयाला तुम्ही, संध्याकाळ झाली, तुम्ही घरामध्ये जेवत असाल त्यावेळी भगवान शिव आणि पार्वती यांची फेरी संध्याकाळी अवकाशामध्ये चालते. आणि त्यांची अवकृपा आपल्यावर होऊ नये असं वाटत असेल तर काही गोष्टींचं पथ्य पाळत चला. अभद्र बोलू नये. संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये भांडण करू नये. संध्याकाळच्या वेळेला घरात देवाला दीप दाखवून, तुळशी मातेला दीप दाखवायचा. संध्याकाळच्या वेळेला भांडण करू नये. कारण एखाद्या वेळी माता माऊली जर रागावली असेल तर मी पुरुष बांधवांना विनंती करतो, तुम्ही माघार घेऊन घ्या. पण संध्याकाळी भांडण करायची, कलह म्हणजे कलीचं रूप आहे. संध्याकाळच्या वेळेला भांडण करू नये. संध्याकाळच्या वेळेला या गोष्टी भगवंताचं ध्यान करावं. का? कारण संध्या समय असा आहे, दिवसभर सूर्य प्रदीप्त असतो. ऐका, कारण ऐका. भगवान आदि नारायण, सूर्य नारायण परमात्मा दिवसभर प्रदीप्त असतो, तीव्र रूपाने तप्त असतो. संध्याकाळच्या वेळेला तो गुरुजी क्षीण होतो. बुद्धीची देवता आहे सूर्य, मनाची देवता आहे चंद्र. बुद्धीची देवता सूर्य असल्यामुळे सूर्य दिवसभर तप्त झाल्यानंतर संध्याकाळी क्षीण होतो. मनाची देवता चंद्र सुद्धा उगवायला सुरुवात होते, म्हणून तो एक क्षीण असतो. म्हणजे मनाची देवता आणि बुद्धीची देवता दोन्ही क्षीण असतात. योग्य काय, अयोग्य काय, सार काय, असार काय, पाप काय, पुण्य काय, चांगलं काय, वाईट काय, हे सारासार विचार करण्याची क्षमता. बरं, त्यावेळी आपल्या बुद्धीची योग्य निवड करण्याची क्षमता नसते गुरुजी. म्हणून संध्याकाळी परमार्थ करणाऱ्या लोकांनी, शिवपूजन करणाऱ्या लोकांनी या गोष्टी वर्ज्य कराव्यात.
आणि हे समजण्याकरता सत्संगामध्ये यावं लागतं. हा, घरी बसून हे जमेल का? म्हणून या ठिकाणी सांगतात, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अभी तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे, बोल रे, अभी तो मिला है, कभी नहीं कभी नहीं. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर, सांझ सवेरे बैठक के प्यारे ध्यान प्रभु का लगाया कर. ओ सत्संग में जाया कर, गीत प्रभु का गाया कर, सांझ सवेरे मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब तो मिला है कभी न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी ना मिला रे, दुनिया नहीं मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. दुनिया नहीं मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. तू बुलबुला है पानी का, मत कर जोर जवानी का, सोच समझ कर चलना रे, पता नहीं जिंदगानी का. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अभी तो मिला है, कभी न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी या गोष्टी सत्संगामध्ये करतात, कथा कीर्तनामध्ये करतात. सज्जन हो, असं शिवपूजन करणाऱ्यांनी किंवा परमार्थ करणाऱ्यांनी वागावं. असं वर्णन ब्रह्मदेव नारदाला सांगतात शिवपुराणात. आणि सुतजी महाराज सांगतात 88,000 ऋग्वेदी ब्राह्मणांना नैमिषारण्यामध्ये. याच्यानंतर भगवंताला बेलाची पानं का प्रिय आहेत मी सांगितलं. साक्षात भगवान महादेव बेलाच्या वृक्षाच्या रूपाने अवतीर्ण झालाय म्हणून बेलाची पानं आवडतात. आणि फार सुंदर कथा पुढे येणार आहेत. या ठिकाणी भस्म कोणतं वापरावं, संसारिक सामान्य माणसांनी रांगशिनी भस्म वापरावं. म्हणजे गाईचं शेणापासून गौरी बनवतात. गौरी बनवल्यानंतर तिला जाळायची, ती जाळल्यानंतर तिची राख, त्या राखीचं भस्म लावायचं, त्याला रांगशिनी भस्म म्हणतात. भस्माचे अनेक प्रकार आहेत. श्रौत भस्म, स्मार्त भस्म, रांगशिनी भस्म. आता आपल्याला फक्त लावायचं म्हणून आपण लावून घेतो पांढरं भस्म, पण संसारिक माणसाने रांगशिनी भस्म लावायचं. भस्म का लावायचं त्याचं कारण आहे. भस्म लावल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये दररोज आठवण व्हायला पाहिजे की एक ना एक दिवस या देहाची राख रांगोळी होणार आहे, हा देव भस्म होणार आहे. ही जाणीव कायम राहावी आणि परमार्थ चिंतनामध्ये आपला वेळ जावा. ही आठवणी करता भस्म लावत चला. भस्म लावायचं. चला, ज्याला आपल्या जीवनामध्ये कल्याण करायचं असेल त्याने दोन गोष्टी लक्षात ठेवा. दो बात नको मत भूल,
जो चाहत है कल्याण, एक अपनी मौत दुजे श्री भगवान. दोन गोष्टी माणसाने विसरू नये, एक आपलं मरण आणि दुसरं भगवंत. ज्याला आपलं कल्याण करायचं असेल त्याने. आणि मग देवाला का विसरू नये? या जगामध्ये देवच आपला आहे, दुसरं कोणीच नाही. सब चराचरी का मेला, या नहीं अपना कोई आदमी आता है अकेला, जाता है अकेला. म्हणून आपल्या मरणाचा आठव परमात्म्याचा साठव करावा. आणि अशा ठिकाणी माणसाने मरावं, दूर कुठेतरी निघून जावं. गावात नाही मरावं, भावनकीत नाही मरावं. मरणा भला विदेश का. आता गुरुजी या ठिकाणी चांगले श्रवण करणारे लोक आहेत म्हणून सांगतो. नाही ते खेड्यागावात आमचं कुठेही चालतं नानाजी, पत्ताच लागत नाही, ऐकणारे सुदूर नसतात. मरणा भला विदेश का जहा अपना नको होय. जिथं आपलं कोणी नाही त्या विदेशात जाऊन मरावं. अरे चील कवी भोजन करे विश्व भंडारावं. म्हणून माणसाने मरणाला विसरू नये, देवाला विसरू नये. देव अंतकाळीचा सोयर आहे. आणि गोस्वामी तुलसीदास सांगतात, जन्म जन्म मुनी जतन कराये, अंतराम कही आवत नाही. राम सिया राम जी जय राम. भस्म लावताना किती ठिकाणी लावायचं? 32 ठिकाणी लावायचं गुरुजी. ऐका, मोजा. मला बी तेवढी माहिती नाही, पण जेवढी माहिती तेवढं सांगतो. कपाळावर लावायचं, मस्तकावर लावायचं, कपाळावर लावायचं, मुखावर लावायचं, दोन्ही नाकपुड्यावर लावायचं, दोन्ही हातावर लावायचं, हाताच्या कोपरावर लावायचं, मनगटावर लावायचं, नाभीवर लावायचं, मांडीवर लावायचं, गुडघ्यावर लावायचं, पायाच्या घोट्यावर लावायचं. अशी जवळ लहान मोठी 32 ठिकाणी भस्म लावायचं. जमलं तर बघा, नाही तर द्या सोडून. हो, भस्म आणि भस्म लावायचं. रुद्राक्ष सांगितलं. आणि या ठिकाणी शिवपुराणामध्ये रुद्रसंहिता समाप्त होईल. 2 मिनिटं भजन होईल. उद्याचा कथेचा विचार आपण उद्या राहिलेल्या कथेचा विचार उद्याच्या सत्रात करू. आता 2 मिनिटं भजन होईल आणि आपल्या संकल्पित वेळेत कथेला पूर्णविराम होईल. तोपर्यंत 2 मिनिटं भजन करा. आणि भजन केल्यानंतर या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देईल, आरती होईल आणि या ठिकाणी कथेला सांगता होईल. जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. सर्वांनी हाताने टाळी. जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. शिवाय नमो शिवाय नमो शिवाय नमो नमः शिवाय. शिवाय नमो शिवाय नमः
शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो उमापति महादेव की जय बोलिए श्री शिव पुराण के ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव माझं भाग्य गुरुजी वास्तविक मला गायनाचा स्वराचं काहीच ज्ञान नाही गुरुजी गुरुजी आम्हाला सांभाळून घेतात तर गुरुजी आमच्या कथेला मला तर अवघड आहे आनंद वाटला हे बघा मोठी माणसं आहेत मोठी माणसाच्या ठिकाणी एवढं मोठेपण आहे म्हणून गुरुजींनी म्हटलं तायडा वाजव सर्वांना मोठी माणसं आहेत सांभाळून घेतात सर्वांना अरे कुणी लहान कीर्तनकार असो मोठा असो कोणी का होईना आणि खरं म्हणून विद्या विनयेन शोभते असो आता आरतीची वेळ झालेली आहे चला आरतीचे यजमान चला चला या पास करू बाबा या लवतो ती विक्राळा ब्रह्मांडी माळ विषय कंटकाळ तिने त्रिजाळा लावण्य सुंदर मस्तकी माळा देतो निया जळ माये जुळला जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू भावारती वाळू तुझं गौरा जय देव कर्पूर गोरा भोळा नैने विशाळा अर्धांगी पार्वती सोनाच्या माळा विभूतीचे उदळा शंकर शोभे जय देव जय श्री स्वामी शंकरा आरती वाळू भावारती वाळू देवी दैत्य सागर बंधन पे केले त्या माझी अवचेत ते तो प्रशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव व्याघ्रांबर सुंदर मदनारे पंचानन मनोन मुनिज सुंदरे शतकोटी वेद वाचे उच्चारे रघुकुल केल करावदारे जय देव जय श्री शंकर स्वामी शंकरा आरती वाळू भावारती वाळू जय देव कालीन लोटांग नवतीन चरणा डोळ्याने पाहिलं हृदय ते हरिगला आनंद कोरीर मारे वारे मारे तमेव गोवारुणा तमेव बंधो तमेव बंधो सर्व तमेव सर्व काय देवाच्या मनसेंद्रिय बुद्ध्यात्मता वा प्रकृती करोमि यद्यत् सकल परस्मै नारायणेति समर्पयामि
अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदरम श्रीधरम मधुरम गोपिकावतरम जानकी नायकम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रारम सदा वसंतम हृदयारविंदे ममंबानी सहितं नमामि मंदारमाला त्रिकालकाले कपालभाले शशेखराय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय पुंडलेक वरदा हरिविठोल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ताबाई उमापती महादेव की ओम नमः पार्वती पतये हर हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे जय श्रीराम आज जसे वेळेवर आला तसं उद्या सकाळी आणि उद्या सुद्धा 4 वाजता कथेला म्हणजे पुरेपूर कथा करता येते रामकृष्ण चला टाळकरी मंडळी, चला भगवान बाबा गोविंद बाबा हो आलो. चला लगेच हरिपाठाला सुरुवात होत आहे. चला लवकर. पाचकर महाराज चला. चला टाळकरी मंडळी टाळ घ्या. चला टाळकरी मंडळी चला. बाबा चला. कीर्तन बरोबर वेळेत सुरू होईल. बरोबर 8 वाजता कीर्तन सुरू होईल. सर्व भाविकांना विनंती आपण वेळेत उपस्थित राहायचे. आणि आता लगेच हरिपाठ सुरू होईल. भगवान बाबा सावंत, पाचकर महाराज, गोविंद महाराज सूर्यवंशी, दिनेश महाराज माने